उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत। मिलिंद नार्वेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यावेळेला ठाकरे गटाचे कोणकोणते नेते तिथे उपस्थित असतात याकडे लक्ष असेलच। मात्र सध्या उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल झालेले आहेत। महत्त्वाच्या अनेक घडामोडी आज विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान घडलेल्या आहेत। जे काही अंबादास दानवे यांचं वक्तव्य आहे त्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी गिरीश महाजन यांनी केलेली होती आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे नीलम गोऱ्हे अगदी तासाभराच्या कालावधीतच अंबादास दानवे यांच्याबद्दल निर्णय घेणार आहेत। त्यामुळे काय घडतंय विधिमंडळाच्या आवारात याकडे लक्ष असेल। उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल झालेले आहेत। आज मिलिंद नार्वेकर विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यावेळेला उद्धव ठाकरे स्वतः तिथे उपस्थित राहत आहेत का याकडे तर लक्ष असेलच। सोबतच आज अंबादास दानवे यांच्याबद्दल नीलम गोऱ्हे थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार आहेत असं त्यांनी अगदी काही क्षणापूर्वी सांगितलेलं होतं। अंबादास दानवे यांनी काल शिवीगाळ केलेली होती प्रसाद लाड यांना, त्यावरून प्रसाद लाड यांनी आज ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात येते भाजपकडून।